तर राम राम हो दादा. कसं आहे भाऊ, सकाळी मग गाडीत वाजले होते 4, गावले जाणं होतं यार. बळजबरी उघडलं होतं दार, मग दारापुढे लावली होती कार. मग काय विचारतात, बॅगा उतरवण्यात 1 तास गेला. मी बेकार टाइमपास केला. भाऊ गाड्या सगळ्या नवीन होत्या, पण एक बी गाडी डेपो माहिती निघा निमण नाही ती. बिना गेरण्या मागे पुढे करायची. हा ते चालू राही. पाहुणा म्हणतं यातून पाहुणा म्हणे का ब म्हटलं आठे भेटणार वरनक भेट जा. ओ मुरमऱ्याचा लाडू म्हणे गाडी चालावा आज. राजदादांनी मग खाली बॉटल घेतली. समजदार को इशारा कापी. वा वा वा, सकाळी उठायला कष्ट नको म्हणून दादांनी लिस्ट तयार केली होती. असो पुढे राजदादांनी पुढे लेंडार सोबत घेऊन प्रवास चालू केला. मग शेवटी अक्का बोललीस दूध वाद करत गाडी काय चालू नको म्हणे, नाही तर विचारच करतो. दादांना म्हटलं लागी गया डोयाने सरी गया पोया. म्हणतं आता आपली गाडीनं जरा चारा पाणीची व्यवस्था करा. दादा केस झालाय तू वाकडे, समोर दिसतात जळणारे लाकडे. जरा हाक मारा तिकडं आणि चहा मागायला इकडं. दादा म्हणे चहा पी आणि ऐक माझा हाडूच. भाऊ या गावाचं नाव आहे टाकडी, याच्या पुढे गाडी नको चालू वाकडी. चुकून तुझी बहीण उठली ना तुला बेकार थापडी. मग दादा भरलेल्या घरात चिंग्या काय करू नका आणि सांगरीच्या वर्षे डांगरी काय मातू नका. गपचूप गाडी चालवा तुम्ही, नाही तर चिंग्या लावसो. वाघ काय रात्रभर झोपला नव्हता. म्हटलं सरी आईवर फिरानं रात्री नवराला देखी दयन दयानं. लगेच फुटानं हाडूच म्हणतो मामा सोये वये शेर को तू जगामत नाही तो आपला सबका अवघड हो जाएगा. लोकांचं कोलगेट निघत नाही बाहेर तोपर्यंत आम्ही नाशिक पास करून टाकलो होतो भाऊ. का हो दादा फुकटातलं आंधन आणि राजदादाचं मानधन फिक्स आहे बरं काय. म्हणे काय म्हटलं पोटोबा. म्हणे चला. वा बादलीभर तरी आणि पेटभर पुरी वाकडा भाऊ. तोपर्यंत मी घरी पोचतो. तुम्ही कमेंट करा. भेटूया पुढच्या भागात. जय महाराष्ट्र.